राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025च्या GS3च्या पेपरला जेवढे विद्यार्थी होते त्यापेक्षा बरेच विद्यार्थी कमी GS4ला राहिले. त्याचं कारण GS3 मधलं काही डायनामिक नेचर आणि इंटरलिंकेजेस पद्धतीनं बनवलेला अनालिटिकल पेपर आणि त्यामुळे जवळपास जिथं 24 विद्यार्थी एका हॉलमध्ये असतात ती संख्या जवळपास 10 वर येऊन फक्त इथिक्स पेपरपर्यंत राहिलेली आहे. आणि मला असं वाटतं मी डे 1ला हे सांगितलं होतं की शेवटी मला असं वाटतं फार तर फार 700-800 विद्यार्थी असतील जे ऑप्शनल पर्यंत चांगला पेपर त्या ठिकाणी लिहितील. त्यामुळे कॉम्पिटिशन 100% कमीच असेल. आणि जर अशाच पद्धतीनं पेपर येत राहिले जसे आत्ता पेपर आले तर 26चं काय आणि GS4 इथिक्सचा पेपर हा कसा होता, केस स्टडी नेमक्या कुठून आल्या, कशा पद्धतीनं आल्या आणि अशा शॉर्ट मधल्या दोन ज्याचे क्वेश्चन खूप शॉर्ट होते आणि जे 20 मार्काला लिहायचे होते असं कोणी प्रेडिक्ट केलं होतं का? तर येस, ते आपण प्रेडिक्ट केलं होतं. आणि एक सिंगल क्वेश्चनची केस स्टडी आपण डेव्हलपमेंट इथिक्स ज्याला आपण म्हणतो एन्व्हायरमेंटल इथिक्स त्याच्यावरच टाकली होती आणि ती मी चॅनलला पण शेअर केली होती. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या एक्झाम मंत्रामध्ये आणि मी ॲडव्होकेट डॉक्टर अजय दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो आपल्या एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि या प्लॅटफॉर्मवर आज आपण GS4 इथिक्सचा जो काय पेपर झालेला आहे त्या पेपरच्या बाबतीमध्ये एक अनालिसिस त्या ठिकाणी करणार आहोत, जेणेकरून पुढे येणारे जे पेपर आहेत आणि पुढे येणारी जी परीक्षा आहे 2026ची तर त्या विद्यार्थ्यांसाठी नेमकं काय करायचं, अभ्यास कसा करायचा, इथिक्सचं करायचं काय, केस स्टडीचं करायचं काय आणि आतापर्यंत आपण जो काय कोर्स घेतला होता आपलं जे इथिक्सचं पुस्तक होतं इथिक्स इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड याचा काही विद्यार्थ्यांना फायदा झाला का, याच्यातून काही प्रश्न आले का, त्या अनुषंगाने पण आपण थोडीशी चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत. 1 बाय 1 पहिले क्वेश्चन बघून घेऊ, त्याच्या डिफिकल्टी कशी आहे ते समजून घेऊ, त्याचं नेचर कसं आहे ते समजून घेऊ आणि अशा प्रश्नांना पुढच्या वर्षी कशा पद्धतीनं तयारी करावी लागेल. आणि जसा UN चा एक प्रश्न होता रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्ट, अशा प्रश्नांच्या बाबतीमध्ये करायचं काय, हा सोर्स कुठला आहे, हा प्रश्न कुठून येतो आणि हा प्रश्न कसा लिहायचा, या अनुषंगाने डिटेल आपली चर्चा या ठिकाणी आपण चालू करूयात. तर बघा, GS4चा जो काही पेपर झालेला आहे तो जर आपण बघितला तर जे 10 मार्कासाठी एक प्रश्न असतो ज्याच्यामध्ये 5 सब क्वेश्चन्स असतात. सगळ्यात पहिले इथेच हा प्रश्न डायरेक्टली लेंदी करून टाकला. प्रश्न लेवल 1चाच आहे, प्रश्न काही खूप अवघड नाहीये, मात्र हा प्रश्न काय झाला खूप लेंदी त्या ठिकाणी झाल्यामुळं हा जो प्रश्न आहे पर्टिक्युलरली 10 मार्कासाठी पुरत नाही. 10 मार्काचे 5 प्रश्न एकत्र करून फक्त 10 मार्काला लिहायला लावलेत अशा पद्धतीनं. आणि मला असं वाटतं माझ्याकडे कोण आकाश का कोणतरी, शेवटी मी हेच म्हटलं होतं की जो दोन प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये पहिला प्रश्न हा सुरुवातीला घेऊ नका, पाहिजे तर सगळ्यात शेवटी लिहा, कारण हा वेळ भरपूर घेईल आणि याच्यातून आपल्या हाती काही लागणार नाही. पहिले केस स्टडी लिहा आणि मला वाटतं ज्या विद्यार्थ्यांनी पहिले केस स्टडी लिहिल्या त्यांना वेळेचं चांगलं नियोजन करता आलं आणि अशा प्रश्नामध्ये जो ऍडिशनल वेळ गेला तो त्यांचा त्या ठिकाणी वाचला आणि पेपर व्यवस्थित अटेम्प्ट करता आला. इथे जर आपण बघितलं एक्सप्लेन द इसेन्स डिटर्मिनंट्स अँड कन्सिक्वेन्सेस ऑफ इथिक्स इन ह्युमन ऍक्शन्स, आणि तुमच्या माहितीच तो जे काय एक्झाम मंत्राचं एक रेप्युटेशन झालं होतं की MPSCच्या पेपर मधला पहिला प्रश्न आणि आपल्या सराव टेस्ट मधला पहिला प्रश्न, मला असं वाटतं हेही कुठे सारखंच आहे. फक्त एवढं तुम्हाला दाखवतो सुरुवातीला की कशा पद्धतीनं आपण क्वेश्चन नंबर 1 जो आहे तर तो पहिल्या पेजवरचा जो काय आपला प्रश्न होता तोच प्रश्न आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीनं बघायला मिळाला तेही आपण त्या ठिकाणी बघूयात. एकच मिनिट. येस, इथे बघा, आणि हे आपले पेज जे आहेत, आपला पुस्तक जे आहे पुस्तकातलं पण आपला पहिला पेज जे आहे जिथून प्रश्न सुरू होतो मिनिंग व्हॉट इज इथिक्स, तिथूनच आपल्याला प्रश्न बघायला मिळाले. तोही प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाला. आणि सगळ्यात महत्वाचं मला जे तुम्हाला सांगायचं होतं की प्रश्न जो आहे आपण घेतलेला पहिला प्रश्न आपण काय घेतला होता, आयोगाने काय विचारला, एक्सप्लेन इसेन्स डिटर्मिनंट्स अँड कन्सिक्वेन्स ऑफ इथिक्स ह्युमन. आपण व्हॉट आर द की डिटर्मिनंट्स ऑफ इथिक्स इन ह्युमन ऍक्शन्स, डिस्कस द कन्सिक्वेन्सेस ऑफ इथिकल अँड इथिकल बिहेवियर इन पर्सनल लाईफ, हा आपला प्रश्न आणि आयोगाचा प्रश्न पहिला GS 1, 2, 3, 4 मध्ये आलेला आपल्याला बघायला मिळाला. एसेचे पण जवळपास आपले 6 टॉपिक्स 8 पैकी हे कंपल्सरी आपला जो एसेचा पेपर आहे त्याला, आणि लँग्वेज मध्ये जवळपास आपले 7 टॉपिक्स 8 पैकी आपण आलेले त्या ठिकाणी बघितलेले आहेत. हा होता पहिला प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड सिलेबसला धरून, ज्याला मी म्हणेल स्टॅटिक नॉट डायनामिक. दुसरा डिफरन्शिएट बिटवीन इथिक्स इन प्रायव्हेट आणि इथिक्स इन पब्लिक रिलेशनशिप्स, हाही प्रश्न स्टॅटिकच होता. हाऊ डू लाईव्ह ऑफ ग्रेट लीडर्स हेल्प इनकल्केट ह्युमन व्हॅल्यूज, याच्यावर आपण कोर्समध्ये डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं होतं. जसं महात्मा गांधी म्हटलं तर अहिंसा आहे, नॉन व्हायलन्स आहे, सत्याग्रहासारखं इन्स्ट्रुमेंट त्यांनी आपल्याला दिलेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं तर सोशल जस्टिस आपण त्या ठिकाणी बघितलेलं होतं. अशा पद्धतीनं ग्रेट लीडर्स आणि ह्युमन व्हॅल्यूज. त्यानंतर
एक्सप्लेन द रोल ऑफ फॅमिली, याच्यावर आपण ऑलरेडी प्रश्न घेतलेले होते. इनकल्केटिंग व्हॅल्यूज, आता फॅमिलीमध्ये मी तुम्हाला मला वाटतं कोर्समध्ये एक्झाम्पल देऊन सांगितलं होतं की कशा पद्धतीनं फॅमिली व्हॅल्यूज इनकल्केट करत असते. आपण आपल्यासोबत जे असतात, आपले भावंड असतात, त्यांच्यासोबत एखादी गोष्ट शेअर जेव्हा करतो, सोशल कोहेजन नावाची एक कन्सेप्ट आपल्याला त्या ठिकाणी इनकल्केट करता येते. त्यानंतर ब्रदरहुड ज्याला आपण म्हणतो, फॅटर्निटी म्हणतो, किंवा सगळ्यांनी मिळून एकत्र राहणं जे आहे, सोशल कोहेजन, तो एक महत्वाचा फॅक्टर आपण त्या ठिकाणी बघितला होता. व्हाय इज द केस स्टडी अप्रोच युज्ड इन इथिक्स सिलेबस. आता हा जो आहे, तर हा आपण आपलं जे बुक आहे त्याच्यामध्ये इथिक्स केस स्टडी जो आहे त्या पहिल्या पेजवर त्याच्याबद्दल आपण बोललेलो होतो. हा प्रश्न मला थोडासा त्या ठिकाणी अनएक्सपेक्टेड वाटला. असा डायरेक्टली इथं आपण क्वेश्चन एक्सपेक्ट केला नव्हता. केस स्टडी अप्रोच नावानं आपण 1-2 पेज मध्ये सुरुवातीला केस स्टडीचं दिलं होतं, त्यातून आपल्याला ही गोष्ट कळत होती. थोडक्यामध्ये केस स्टडी अप्रोच युज्ड इथिक्स सिलेबसमध्ये का आणलाय, तर प्रॅक्टिकल, फक्त थेरॉटिकल नॉलेज नाही तर प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना कळावं, डिसिजन्स कसे घ्यावे ते कळावं, डिसिजन मध्ये कुठल्या डिसिजनचे काय मेरिट्स आहेत, डिमेरिट्स आहेत, कुठल्या इथिकल व्हॅल्यूज, कुठल्या इथिकल प्रिन्सिपल्स एखाद्या डिसिजनला आपण जस्टिफाय करू शकतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लिहिणं अपेक्षित होते. तर हा प्रश्न फक्त 10 मार्कासाठी होता. त्याच्यामध्ये 5 छोटे छोटे नाही म्हटलं तर 50 मार्काचे प्रश्न त्यांनी फक्त 10 मार्कात टाकलेले होते. त्यानंतर जर बघितलं, एक्सप्लेन द 3 मेन कंपोनंट्स ऑफ ऍटिट्यूड, जे आपण ABC ज्याला म्हणतो, ऍटिट्यूडनल जे बिहेव्हिअरल आहेत, कॉग्निटिव्ह आहेत आणि अफेक्टिव्ह, जे 3 कंपोनंट आहेत ऍटिट्यूडचे, ते मला वाटतं आपण डिटेलमध्ये घेतलेलेच होते. हा प्रश्न परत लेवल 1 स्टॅटिक, बरोबर. त्यानंतर पुढचा, व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ लॅक ऑफ अवेअरनेस अमंग टॉप लेवल ऍडमिनिस्ट्रेटर्स इन अन ऑर्गनायझेशन ऑन द ओव्हरऑल लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. मला वाटतं लेवल 2 चा हा प्रश्न आहे आणि मी याला म्हणेन डायनामिक. दिस इज नॉट स्टॅटिक क्वेश्चन. सेल्फ अवेअरनेस, इमोशनल इंटेलिजन्स, डॅनियल गोलेमन, आपण हे डिस्कस केलेलं होतं. सेल्फ अवेअरनेस हा जो महत्वाचा कंपोनंट इथिकल इमोशनल इंटेलिजन्स मधला, तो इथिक्स मध्ये कशा पद्धतीने ऍडमिनिस्ट्रेटरला लागतो आणि जर तो नसेल तर काय काय त्याचे कॉम्प्लिकेशन्स आणि कन्सिक्वेन्सेस होऊ शकतात, हे आपण त्या ठिकाणी डिस्कस केलेले होते. तर हा एक प्रश्न जो होता लेवल 2 चा डायनामिक आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल, कारण इथपर्यंत आपण इमोशनल इंटेलिजन्सवर बेसिक क्वेश्चन एक्सपेक्ट करत होतो जसे वरचे होते, मात्र इथं आपल्याला तसा बघायला मिळाला. पुढे जर आपण बघितलं, द इन्क्रीजिंग यूज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ई गव्हर्नन्स हॅज इम्प्रूव्ड इफिशियन्सी बट हॅज ऑल्सो रेज इथिकल कन्सर्न्स रिलेटेड टू अल्गोरिदम बायस. आपण कन्फर्मेशन बायस नावाची कन्सेप्ट घेतली होती, डिस्कस केली होती डिटेलमध्ये. कन्फर्मेशन बायस, अल्गोरिदम बायस आपण घेतला नव्हता, मात्र कन्फर्मेशन बायस आपण घेतला होता. ट्रान्सपरन्सी बद्दल पण आपण बोललेलो होतो. डिस्कस द इथिकल इश्यूज, इव्हॉल्ड अँड सजेस्ट मेजर्स टू एन्श्योर. 2 पार्ट आहेत, इथिकल इश्यूज नंबर 1, नंबर 2 सजेस्ट मेजर्स. 2 गोष्टी या ठिकाणी लिहाव्या लागत होत्या. फेअरनेस अँड अकाउंटेबिलिटी स्पेशली व्हल्नरेबल सेक्शन्स ऑफ सोसायटी. मला वाटतं हा लेवल 2 कडे जाणारा प्रश्न आहे आणि परत क्वेश्चन इज डायनामिक, बरोबर आहे. इथे आपल्याला 2 क्वेश्चन मध्ये 2 वेगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या. इन द एज ऑफ सोशल मीडिया, हेट स्पीच अँड मिस इन्फॉर्मेशन कॅन डिस्टर्ब सोशल हार्मोनी. सोशल हार्मोनी या रिलेटेड प्रश्न होता. एक्झामिन द इथिकल चॅलेंजेस इन्व्हॉल्ड इन बॅलन्सिंग फ्रीडम ऑफ स्पीच विथ द नीड ऑफ मेंटेन सोशल हार्मोनी. म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच आणि सोशल हार्मोनी या दोघांना बॅलन्स करताना डेमोक्रेटिक सोसायटीमध्ये कशा पद्धतीने आपल्याला इथिकल चॅलेंजेस त्या ठिकाणी इव्हॉल्व होतात. इथेही लेवल 2 कडे जाणारा हा परत क्वेश्चनचा नेचर जो आहे डायनामिक आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. व्हॉट इज इथिक्स, एक्सप्लेन सिग्निफिकन्स. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन, जिथून इथिक्स सुरू होतं तोच लेवल 1 स्टॅटिक. हा जो प्रश्न आहे तो काय लिहिणं अपेक्षित होतं. सिग्निफिकन्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, इथिक्सच्या सगळ्याच गोष्टी, राईट फ्रॉम डिसिजन मेकिंग, काय करेक्ट आहे काय इनकरेक्ट आहे, कशा पद्धतीने डिसिजन्स घेतले पाहिजेत. आपल्याला इथिक्स ऍज अ डिटर्मिनंट ऑफ डिसिजन मेकिंग टूल जे आहेत, म्हणजे आपल्याला एखादा निर्णय घेताना कुठल्या बेसिसवर आपण निर्णय घ्यावा, तर इथिक्स एक त्याचा बेस त्या ठिकाणी असतो. त्यानंतर व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्ट. हा कम्प्लिटली लेवल 3 कडे जाणारा प्रश्न आणि कम्प्लिटली डायनामिक प्रश्न आहे आणि अनएक्सपेक्टेड प्रश्न. अनएक्सपेक्टेड प्रश्न हा होता. ऍज एन्डॉर्स्ड बाय द UN, एक्सप्लेन द बॅकग्राऊंड ऑफ इमर्जन्स ऑफ दिस कन्सेप्ट. बॅकग्राऊंड काय होतं आता, रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्ट. आता ज्यांना काहीच माहित नव्हतं त्यांनी साधारणतः रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्ट म्हणलं तर आपण इथिक्स शिकत आहोत. इथिक्स इज ऑलवेज रिलेटेड टू ह्युमन बिंग्स, हे आपण गोष्ट बघितली होती की जेव्हा आपण इथिक्स म्हणतो प्राण्यांना असंच काही इथिक्स नाहीये. अॅनिमल इथिक्स नावाचा अप्लाइड इथिक्सचा पार्ट आहे.
प्राण्यांना इथिक्स नाही, इथिक्स अप्लाइज टू ह्युमन बिईंग्स, बरोबर. आपण हे बघितलं होतं. त्यामुळे जर ह्युमन बिईंग बद्दल बोलत असाल तर प्रोटेक्ट कोणाला करायला पाहिजे? ह्युमन बिईंगला केलं पाहिजे. प्रोटेक्ट कशापासून केलं पाहिजे? दुसऱ्या माणसांपासून. काही अपप्रवृत्ती ज्या असतात, काही काही जणांचं जसं जिनोसाइड आपण त्या ठिकाणी बघतो, त्यानंतर वॉर रिलेटेड काही गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात, तेव्हा लोकांचे जीव जाण्याची शक्यता असते. तर याचं जे बॅकग्राऊंड आहे, तर इथं जर बघितलं आपण तर रवांडा जवळपास एक 8 लाख लोकांचा जिनोसाइड आपण त्या ठिकाणी बघितलेला होता. त्यानंतर असंच बऱ्याचशा ठिकाणी त्या ठिकाणी घटना घडलेल्या होत्या आणि ह्या बॅकग्राऊंडवर 2005 ला UN एक समिट त्या ठिकाणी ऑर्गनाईज केलेली होती आणि ह्या समिटमध्ये त्यांनी 3 प्रिन्सिपल्स त्या ठिकाणी सांगितलेले होते आणि ह्या 3 प्रिन्सिपलला धरूनच त्या ठिकाणी होतं. नंबर 1 मध्ये स्टेट रिस्पॉन्सिबिलिटी होती, बरोबर आहे. नंबर 2 ला इंटरनॅशनल असिस्टन्स आणि टाइमली हेल्प, म्हणजे त्यांना वेळेवर त्या ठिकाणी मदत मिळणं, ह्या 3 गोष्टींच्या रिलेटेड इथे हे बॅकग्राऊंड होतं. जिनोसाइड झाले होते, बरेचसे वॉर्स छोटे मोठे झाले होते, त्यावेळेस इंटरनॅशनल कम्युनिटी शांत बसलेल्या होत्या, बघ्याची भूमिका घेत होत्या. आता तुम्ही जर बघितलं असेल, इराणमध्ये एका शाळेवर अमेरिकेनं किंवा इस्रायलनं त्या ठिकाणी बॉम्ब हल्ला केला आणि निष्पाप मुलींची त्या ठिकाणी हत्या झाली, त्यांना जीव गमवावा लागला. याच्यावर इंटरनॅशनल कम्युनिटी शांत बसलेली आपल्याला बघायला मिळेल आणि ह्याच कंटेक्स्टवर त्या ठिकाणी हा प्रश्न होता. रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्ट, रिस्पॉन्सिबिलिटी ही स्टेटची पण असते, रिस्पॉन्सिबिलिटी इंटरनॅशनल लेवलच्या प्लेयर्सची पण असते आणि वेळेमध्ये त्यांना असिस्टन्स किंवा वेळेमध्ये मदत जाणं हाही त्याचा एक महत्वाचा पार्ट. या 3 पिलरवर राईट टू प्रोटेक्ट नावाचा एक कन्सेप्ट युएनची समिट झाली 2005 ला, त्याच्यामध्ये आला होता. हे परीक्षेमध्ये लिहिणं शक्य नाही, हे परीक्षेमध्ये आठवणं शक्य नाही, मात्र राईट रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्ट नावाच्या या एक कीवर्डवर आपल्याला कशा पद्धतीनं उत्तरापर्यंत जाता येईल याचा निश्चितपणे आपल्याला एक उपयोग करता येतो. एक्सप्लेन द इथिक्स इन अंत्योदया. आता पुढचा जो प्रश्न होता अंत्योदया एथिक्स, इमेन्सिपेशन ऑफ द लास्ट मॅन विच इज ॲडव्होकेटेड इन इंटरनल ह्युमॅनिझम. आता इंटरनल ह्युमॅनिझम जे होतं, दीनदयाळ उपाध्याय यांची कन्सेप्ट आहे इंटिग्रल ह्युमॅनिझम. आणि अंत्योदया जर आपण बघितलं, म्हणजे आता इथं 2 गोष्टी आपण जर बघितल्या, सर्वोदया वर्सेस अंत्योदया. सर्वोदया म्हणजे काय? सर्वोदया म्हणजे काय? वेलफेअर ऑफ ऑल. आणि इथं अंत्योदया म्हणजे काय की लास्ट स्टेपवर जे काय लोक, मी जो शब्द वापरतो बघा, विकासाच्या शेवटच्या टप्प्यावर उभे असलेल्या माणसाला जेव्हा आपण मुख्य प्रवाहामध्ये आणतो, त्या मुख्य प्रवाहामध्ये आणणे म्हणजे अंत्योदया, शेवटी उभा असलेला विकासाच्या वरच्या टप्प्यावर अंत्योदया नावाची ही कन्सेप्ट आहे. जेव्हा अंत्योदया नावाची कन्सेप्ट येते तेव्हा महात्मा गांधी त्या ठिकाणी आपल्याला लिंक करणं किंवा लिहिणं अपेक्षित असतं. म्हणजे दीनदयाळ उपाध्याय आणि महात्मा गांधी या दोघांच्या व्हॅल्यूज एकत्र करून, त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न लेवल 2 कडे जातो आणि हा प्रश्न परत त्या ठिकाणी डायनामिक आपल्याला म्हणावा लागेल. स्टॅटिक, येस, महात्मा गांधींची आपण कन्सेप्ट बघितली होती, अंत्योदया बघितली होती. इंटरनल ह्युमॅनिझम पण व्हॅल्यूज मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, मात्र अशा पद्धतीनं प्रश्न येईल हे आपण एक्सपेक्ट त्या ठिकाणी केलेलं नव्हतं. ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्या. इथे जेव्हा आपण बघतो क्रिटिकली एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन युटिलिटेरियनिझम अँड कन्सेप्ट ऑफ जस्टिस, आता इथे काय प्रॉब्लेम नाही. इथे आपल्याला तरी हा प्रश्न जो आहे लेवल 2 चाच आहे. क्वेश्चन हा जरी आपण स्टॅटिक जरी म्हटलं तरी लेवल 2 चा प्रश्न का आहे? युटिलिटेरियनिझम आपण बघितलेलं आहे की कशा पद्धतीनं ती फिलॉसॉफी आहे, ती कशी काम करते, आणि कन्सेप्ट ऑफ जस्टिसला त्याला फक्त लिंक त्या ठिकाणी करायचं होतं. दुसरा प्रश्न, एक्सप्लेन द व्हेरियस स्ट्रॅटेजीज नॉर्मली अडॉप्टेड फॉर स्ट्रेंथनिंग इथिकल व्हॅल्यूज इन गव्हर्नन्स. हा मी तुम्हाला म्हणेल लेवल 1 चाच, कारण सिलेबसला धरूनच प्रश्न होता आणि स्टॅटिक होता. आपण डिटेलमध्ये कव्हर केलेलाच होता की इथिकल व्हॅल्यूज गव्हर्नन्स मध्ये कशा वाढवायच्या असतात, ट्रेनिंग असेल किंवा अजून बाकीच्या गोष्टी असतील, त्याच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने इथिकल व्हॅल्यूज इन्कल्केट करत असतो. कोड ऑफ कंडक्ट आहे, कोड ऑफ इथिक्स त्या ठिकाणी आहे, रिवॉर्ड पनिशमेंट सिस्टीम आहे गव्हर्नन्समध्ये, अजून वेगळ्या पद्धतीनं इथिकल गव्हर्नन्स नावाचा एक प्रकार आहे. या सगळ्या अनुषंगाने आपण ते करत असतो. पुढे एक्सप्लेन फ्यू इंडियन लॉज विच कॅन प्रूव्ह टू द सोर्सेस ऑफ इथिकल गायडन्स. लॉज ॲज अ सोर्स ऑफ इथिकल गायडन्स मी म्हणा लेवल 1 आणि सिलेबसला धरून असल्यामुळे स्टॅटिक, बरोबर आहे. याच्यात फार वेगळं काही नाही. इंडियन लॉ म्हणजे कुठला घ्या तुम्ही, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट घ्या, त्याच्यानंतर तुम्ही करप्शनचा ऍक्ट घ्या, अँटी करप्शन ऍक्ट घ्या, त्याच्यानंतर
अजून सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ वुमन ऍट वर्क प्लेस घ्या, कुठलाही घ्या, आणि मग त्याला इथिकल गायडन्स टू ऍडमिनिस्ट्रेटर्स, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काम करत असताना आपल्याला कशा पद्धतीनं तो गाईड करतो. जसं प्रकाश सिंग गाईडलाईन्स ज्या आहेत त्या आपण जर कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज घ्या, इंडियन लॉ मध्ये कॉन्स्टिट्यूशन पण एक इटसेल्फ लॉच आहे, बरोबर आहे. असे वेगळे लॉ आपल्याला लिहायचे होते. व्हॉट आर द व्हेरियस वेज बाय विच द क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन कॅन बी इम्प्रूव्ड इन कंटेम्पररी टाइम्स. आता क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी आपण ऑलरेडी हा घेतलेला होता, लेवल 1 म्हणेल मी, आणि स्टॅटिक ऑलरेडी बेसिकली हा डिस्कस केलेला होता ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये. व्हॉट इज मीन्ड बाय इन्फॉर्मेशन शेअरिंग इन गव्हर्नमेंट, परत सिलेबसला धरून, सिलेबसमध्ये इन्फॉर्मेशन शेअरिंग आहे, एक्सप्लेनेशन ऑब्जेक्टिव्ह, परत लेवल 1 आणि परत स्टॅटिक, बरोबर आहे. आता जवळपास आपण या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला साधारणतः एक 35 ते 40% प्रश्न जे आहेत आपल्याला डायनामिक बघायला मिळतात. उर्वरित प्रश्न जे आहेत आपल्याला स्टॅटिक म्हणता येतील किंवा सिलेबसला धरून ऍज इट इज विचारलेले म्हणता येतील. जेव्हा आपण केस स्टडीजचा विचार करतो, केस स्टडीज मध्ये आता त्या मानानं थोड्या छोट्या छोट्या केस स्टडीज आपल्याला बघायला मिळतात. न्यूली अपॉइंटेड ऑफिसर इन सेन्सिटिव्ह रूरल ब्लॉक ऑफ महाराष्ट्र, BDO वर आपण एक केस स्टडी आपल्या याच्यावर घेतली होती सराव टेस्ट मध्ये. याचाच अर्थ काय, MPSC साठी काढलेली केस स्टडी. जेव्हा तुम्ही तहसील लेवलला येता, रूरल ब्लॉक ऑफ महाराष्ट्र म्हणजे थोडक्यामध्ये तहसील लेवलला, BDO वर आपण केस स्टडी त्याचमुळे घेतली होती. मला वाटत होतं कुठे ना कुठे महाराष्ट्राच्या रिलेटेड एखाद 2 केस स्टडी किंवा ते इश्यूज जे त्याच्या रिलेटेड घेतील. जसं कम्युनल टेन्शन आपण बघितलं होतं, मराठवाड्यामध्ये जे काय जातीय समीकरण ज्याला आपण म्हणतो, किंवा काय शब्द आहे त्याला, तो जातीयवाद ज्याला आपण म्हणतो, तो फोफावलेला होता. त्यामुळे तशा रिलेटेड काहीतरी गोष्टी आपल्याला, कास्ट हायरार्कीज आपण बघितलं होतं, आणि ऑकेजनल सोशल टेन्शन्स हे आपण बघितलं होतं. बीडचं प्रकरण असेल किंवा बाकी महाराष्ट्रामध्ये निघालेल्या बाकीच्या गोष्टी असतील, त्या सगळ्या अनुषंगाने एक एक्सपेक्टेड होती. तर ही मला असं वाटतं महाराष्ट्राच्या कंटेम्पररी इश्यूला धरून केस स्टडी होती. कंटेम्पररी इश्यूज इन महाराष्ट्र, त्यामुळे ही जी आहे तर हिला आपण लेवल 1 म्हणूया, मात्र नेचर जे आहे डायनामिक आहे, बरोबर आहे. इथं काय होतं, ऍज अ पब्लिक सर्वंट अनालाइज इथिकल अँड ह्युमन इंटरफेस इश्यूज इन्व्हॉल्ड इन द केस अँड एक्सप्लेन हाऊ यू वुड हँडल द सिच्युएशन. 2 सब क्वेश्चन्सच्या माध्यमातून आपल्याला इथे विचारलेलं होतं. पुढे जर आपण बघितलं, डिस्कस हाऊ मोरली व्हॅलिड द प्रपोजल स्कीम ऑफ मेडिकल टुरिझम बजेट करंट रिलेटेड completely current linked, level 2 current linked question. Do moral evaluation of medical tourism scheme as a fundamental principle of medical ethics. मेडिकल इथिक्स वर त्या ठिकाणी प्रश्न, एन्व्हायरमेंटल इथिक्स वर बघितला, मेडिकल इथिक्स वर प्रश्न विचारला, आणि कंटेम्पररी इश्यूवर आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो डिस्कस. आणि केस स्टडी मध्ये 20 मार्काला त्या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न जर विचारला होता तर अशा पद्धतीने एक्सपेक्ट केला होता का? 100% आपण एक्सपेक्ट केला होता. तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीने आपण, एक केस स्टडी आहे, त्या केस स्टडी मध्ये फक्त एकच प्रश्न एन्व्हायरमेंटल इथिक्सच्या रिलेटेड आपण विचारलेला होता. हे बघा, एकच प्रश्न आपण विचारला होता. काय विचारला होता? डिस्कस सम फिजिबल स्ट्रॅटेजीज विच कुड बी अडॉप्टेड टू इलिमिनेट दिस कॉन्फ्लिक्ट अँड विच कुड लीड टू सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आपण एन्व्हायरमेंटल इथिक्सच्या रिलेटेड एका प्रश्नाच्या आधारावरचा प्रश्न एक्सपेक्ट केला होता. त्यामुळे फॉर मी दिस वॉज नॉट अनएक्सपेक्टेड, दिस वॉज एक्सपेक्टेड, बरोबर आहे. हा दुसरा, मॅनेजिंग पर्सनल बायस. आपण बायसवर बघितलं होतं, कन्फर्मेशन बायस, अल्गोरिदम बायस, पर्सनल बायस. तर मॅनेजिंग पर्सनल बायस, आता सिनियर पोलीस ऑफिसर, असिस्टंट कमिशनर, एसीपी बरोबर आहे, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस मेट्रो पोलीस मध्ये आहे. आणि तुम्हाला इथं परत एक MPSC साठीचा हा प्रश्न आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. इथं IPS अधिकारी म्हणून तुम्हाला म्हटलेला नाहीये, ACP म्हटलेला आहे, एक्सपिरियन्स इन कम्युनल टेन्शन, कम्युनल टेन्शन वरचा. परत हा पण एक्सपेक्टेड लाईन वरचा, एक्सपेक्टेड थीम वरचा प्रश्न होता, हाऊ शुड दिस पोलीस हँडल द अबोव केस. आता हा जो होता सिंगल क्वेश्चनवर त्या ठिकाणी परत एक केस स्टडी त्या ठिकाणी विचारलेली आपल्याला बघायला मिळते. पुढे केस स्टडी कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन ऍट द वर्कप्लेस. वर्कप्लेस वरची थीम आपण कोर्समध्ये वेळोवेळी डिस्कस केलेली होती. आता ह्या 2 हायली टॅलेंटेड सबऑर्डिनेट वरचा होता प्रश्न. काय तो बघणं अत्यंत महत्वाचं आहे. काय प्रश्न आहे? द स्किल्स ऑफ बोथ सबऑर्डिनेट आर इम्पॉर्टंट. हाऊ विल यू सॉल्व दिस प्रॉब्लेम ॲज अ सिनियर ऑफिसर अँड युटिलाइज
द स्किल्स ऑफ बोथ बाय रिझॉल्विंग दिस कॉन्फ्लिक्ट. दोन पार्ट आपल्याला मेनली त्याच्यामध्ये विचारलेले होते. पुढचा डायरेक्ट सिंगल क्वेश्चन, डिस्कस द मेन आस्पेक्ट्स ऑफ एन्व्हायरमेंटल इथिक्स, प्रेझेंट मोरल रिपोर्ट ऑफ द सोशल वर्क ऑफ पद्मश्री चैत्रम पवार बेस्ड ऑन एन्व्हायरमेंटल इथिक्स. लेवल 3 कडे जाणारा प्रश्न, कारण चैत्रम पवार यांच्यावर डायरेक्टली विचारला होता. कम्प्लिटली डायनामिक आणि पद्मश्रीमुळे करंट लिंक्ड क्वेश्चन. चैत्रम पवार यांचं मला असं वाटतंय खानदेशमध्ये थोडंफार काम आहे, वॉटर रिलेटेड त्यांनी बरंचसं काम त्या ठिकाणी केलेलं आहे, बरोबर. मोरल रिपोर्ट. तर अशा प्रश्नांमध्ये डायरेक्टली पेपरमध्ये लिहिणं खूप अवघड असतं, मात्र आपण एक जनरल थीम पकडून अशा प्रश्नांना अटेम्प्ट करू शकतो. अशा प्रश्नांमध्ये फार जास्त स्कोप उरत नाही, अनलेस अँड अंटिल तुम्हाला एक्झॅक्टली माहिती आहे, मात्र क्वेश्चन अटेम्प्ट करता येऊ शकतो. पुढे जर आपण बघितलं, यू आर ऑफिसर द सिनारिओ, ऑफिसर ऑफ अ डिस्ट्रिक्ट फेअर मेजर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, हाय स्पीड ब्रिज, बरोबर, हाय स्पीड ब्रिज वाला आहे आणि ट्रायबल कम्युनिटी आहे. तुम्हाला आठवत असेल मी 2 शब्द लिहिले होते लेफ्ट साइडला, एक ट्रायबल एक्सपर्ट आणि दुसरा एक्सपर्ट इन ट्रायबल. म्हणजे इनडायरेक्टली आपण अँथ्रोपॉलॉजिस्टला इन्व्हॉल्व करणं अत्यंत गरजेचं असतं जेव्हा जेव्हा डिसलोकेशन ऑफ ट्रायबल कम्युनिटी येतं. कारण ट्रायबल कम्युनिटी ही नुसती डिसलोकेट होत नसते, तर त्यांचा बोंगा ज्याला आपण म्हणतो सोल जो आहे, किंवा ते ज्या वस्तूला देव मानतात किंवा ज्या गोष्टींना ते जास्त पूजतात, त्या गोष्टी जोपर्यंत सोबत बाहेर निघत नाहीत तोपर्यंत त्यांची डिस्प्लेसमेंट करणं खूप अवघड असतं. आणि त्या रिलेटेडचा आपला सॅक्रेल कम्युनिटी श्राईन, म्हणजेच त्याला आपण बोंगा म्हणतो, बोंगा, राईट. तर हा जो बोंगा आहे, हाऊ वुड यू हँडल दिस सिच्युएशन ॲज अ ऑफिसर ऑफ द डिस्ट्रिक्ट, ह्या केस स्टडीमध्ये या पद्धतीनं आपण लिहिणं अपेक्षित होतं. तर आणि तरच इथं आपल्याला एक्झॅक्टनेस त्याचा दिला असता, कळला असता. आणि हे जे कीवर्ड्स मी सांगतोय, एक ट्रायबल एक्सपर्ट आणि एक्सपर्ट्स इन ट्रायबल किंवा अँथ्रोपॉलॉजिस्ट जे आहेत, किंवा याला इथिक्स ऑफ केअर ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे. या ज्या कीवर्ड्स आहेत, की टर्म्स आहेत, मला वाटतं अशा बऱ्याचशा कीवर्ड्स व्हॅल्यू जर आपण सेपरेट सेशन्स व्हॅल्यू एनरिचमेंटचे आपल्या इथिक्सच्या कोर्समध्ये त्या ठिकाणी घेतले होते. आणि ओव्हरऑल जर हा पेपर आपण त्या ठिकाणी बघितला, तर या पेपरच्या बाबतीमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, तर पेपर मॉडरेट टू डिफिकल्ट आहे. का? कारण डायनामिक नेचर ऑफ क्वेश्चन्स वाढलेलं आहे. डायनामिक क्वेश्चन्स, करंट लिंक्ड क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळाले. अंडरस्टँडिंग बेस्ट, काहीतरी रट्टा मारला आणि पेपर लिहिता आला असं होत नाही. ज्या लोकांनी रायटिंगची प्रॅक्टिस केली आहे, अजून एक गोष्ट, कंटिन्युअस रायटिंग प्रॅक्टिस लागते, फक्त वाचून पेपर लिहिता येत नाही. अनालिटिकल क्वेश्चन्स होते 100% होते, त्यानंतर डायनामिक क्वेश्चन्स 100% होते. पेरिफेरल एरियाज त्यांनी थोडे टच करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. जे येतं पेरिफेरल एरियाज, इथं मी परत एक गोष्ट लिहिल, प्लस स्टॅटिक अँड एक्सपेक्टेड. पहिल्या प्रश्नापासूनचे एक्सपेक्टेड पण आले, पेरिफेरल पण टच केले, करंट टच होता. केस स्टडीज महाराष्ट्र रिलेटेड 100% आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाल्या. पुढे 2026चा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा 2026 मध्ये आपण काय केलं पाहिजे? नंबर 1, सब्जेक्टची डीपर अंडरस्टँडिंग आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. फक्त रट्टा मारून होणार नाही. असं एखादं पुस्तक ज्याच्यामध्ये डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे, व्यवस्थित सगळे आस्पेक्ट सिलेबसचे कव्हर केलेले आहेत, आणि जे सिलेबसला धरून आहे, विनाकारण काहीतरी अकॅडमिक सारखं पुस्तक नाहीये, पण आपल्या सिलेबसमध्ये दिलेला प्रत्येक पॉइंट ज्या पुस्तकानं कव्हर केलाय, असं पुस्तकामधून किंवा एखाद्या चांगल्या कोर्समधून तुम्हाला या विषयाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. नंतर लिंकेजेस करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला करंट लिंक्ड असेल किंवा इंटर रिलेटेड टॉपिक्स जे आहेत ते करणं असेल, त्यानंतर करंटच्या थीम्स मेजर जे आहेत पर्टिक्युलर केस स्टडीसाठी, आणि अनालिटिकल अनालिसिस करून तुम्हाला या विषयाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तरच 26 मध्ये हा पेपर आपल्याला चांगला जाईल. अदरवाईज आज जसं खूप जण विद्यार्थ्यांचं झालं की पेपर अटेम्प्ट करता आला नाही. बऱ्याचशा, मला आता एक विद्यार्थी येऊन भेटून गेला, तो सांगत होता की सर बरेचसे पोरं 1 तासभर नुसते बसून होते, याच्याकडे त्याच्याकडे बघत होते, काय चाललंय काय नाही. ज्याने अभ्यास केला नाही त्यांच्यासाठी हा पेपर नव्हता. कमीत कमी एक बेसिक अंडरस्टँडिंग ज्यांचं होतं, युपीएससीची तयारी ज्यांनी केलेली होती, ज्यांच्याकडे इथिकल आस्पेक्ट जो आहे तो आपण या सिलेबसला धरून तयार झालेला होता, त्यांना मात्र हा पेपर व्यवस्थित अटेम्प्ट करता आलाय. 2-3 प्रश्न जर सोडले जिथं अजिबात काही क्लू नव्हता, मात्र ज्यांनी क्वेश्चन मधले कीवर्ड बघितले आणि लिहिलं, त्यांना एक डिसेंट अटेम्प्ट त्या ठिकाणी करता आला होता. मला असं वाटतं या बाबतीमध्ये आपण ऑलरेडी आपला जो कोर्स आहे इथिक्सचा, याच्यामध्ये डिटेलमध्ये जवळपास सगळ्या केस स्टडीज ज्या आहेत, केस स्टडीजच्या थीम्स
आपण डिस्कस केलेल्या होत्या आणि आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून सिलेबस हा पूर्ण आपण कव्हर केलेला आहे. त्यामुळे आपलं लोकसत्तानं पुस्तक त्या ठिकाणी काय केलेलं आहे, रिकमेंड केलेलं आहे युपीएससी साठी. ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्या. मला वाटतं आता सध्याच्या स्टेजला एवढा अनालिसिस ठीक आहे. आपण परत डिटेलमध्ये याच्यावर चर्चा करूया. आणि मला थोडं वेळेअभावी काय काय आपले जे रिफ्लेक्शन्स आहेत ते सगळे टाकता आलेले नाहीयेत, ते नंतरच्या काळामध्ये टाकतो. तरी तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढे इथं फास्टमध्ये दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो की कशा पद्धतीनं आपण मेडिकल इथिक्सवर आपण त्या ठिकाणी क्वेश्चन टाकला होता. येस, मेडिकल इथिक्सवर आपण क्वेश्चन टाकला होता. त्याच्यानंतर टर्म इथिक्स बद्दल आपण घेतलं होतं. इम्पॉर्टन्स इन पर्सनल अँड पब्लिक लाईफ. पर्सनल अँड पब्लिक मध्ये पब्लिक जो होता तो आयोगानं प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर जर आपण बघितलं तर पहिला क्वेश्चन तर आलेलाच होता. केस स्टडीमध्ये कशा पद्धतीनं आपण एक्सपेक्ट केलं होतं आणि तशाच पद्धतीनं आपण त्या ठिकाणी क्वेश्चन्स बघितलेले आहेत. आता इथले पण जर आपण क्वेश्चन बघितले, ह्युमन ऍक्शन, डिटर्मिनंट्स ऑफ इथिक्स आपण घेतले होते. क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हर आपण क्वेश्चन घेतला होता. ऍटिट्यूड क्वेश्चन आपण घेतला होता. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर रोल ऑफ फॅमिली आपण घेतला होता. प्रायव्हेट पब्लिक रिलेशनशिपवर क्वेश्चन आपण घेतला होता. केस स्टडी जवळपास अशा पद्धतीनं आपण केस स्टडी हे करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. आणि ज्यांनी मागचे व्हिडिओ अनालिसिस बघितलेला नाहीये त्यांनी मागच्या व्हिडिओचं अनालिसिस बघून घ्या. आणि बघा आपल्या पुस्तक जे आहे आपलं इथिक्सचं, जिथून पुस्तक सुरू होतंय इथिक्स मिनिंग पासून, तर इसेन्स ऑफ इथिक्स आपण कव्हर केला होता. कन्सिक्वेन्सेस ऑफ इथिक्स आपण घेतलं होतं. डिटर्मिनंट ऑफ इथिक्स घेतलं होतं. म्हणजे ह्या 4 पहिल्या पेजवर 4 जे पॉईंट आपण दिले होते, 4ही पॉईंटवर प्रश्न आलेला आहे. याच पुस्तकामधून ह्या गोष्टी आपण घेतलेल्या होत्या. पुस्तकाचं जे काय पहिलं पेज आहे जिथून आपलं इथिक्स सुरू होतंय, इथिक्स मिनिंग नेचर, त्याच्यानंतर इथं इसेन्स ऑफ इथिक्स आपण कव्हर केला होता. त्याच्यानंतर डिटर्मिनंट्स ऑफ इथिक्स पासून तर कन्सिक्वेन्सेस ऑफ इथिक्स. म्हणजे आपण सिलेबसला धरून पुस्तक बनवल्यामुळं बाय डिफॉल्ट प्रश्न येणारच होते, कारण प्रश्न बऱ्यापैकी सिलेबसला धरूनच होते, राईट. त्यामुळे मला असं वाटतं ज्यांनी याच्या आधीचं अनालिसिस बघितलेलं नाहीये त्यांनी आधी व्हिडिओ अनालिसिस एसे पासून GS 1, 2, 3 चे व्यवस्थित बघून घ्या. पुढे येणाऱ्या 26 साठी याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. आणि पुढे होणाऱ्या ज्या ऑप्शनलचे पेपर आहेत त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. भेटूयात ऑप्शनलच्या पेपरच्या बाबतीमध्ये. आणि त्यानंतर मात्र आपल्याला कम्प्लिटली प्रिलिम्सकडे फोकस शिफ्ट करणं गरजेचं आहे, कारण 26ची मेन्स जर आपल्याला द्यायची असेल तर प्रिलिम्स चांगल्या मार्कांनी पास होणं गरजेचं आहे. आणि प्रिलिम्स चांगल्या मार्कांनी पास होण्यासाठी अर्थातच राईट लॉजिकल अप्रोच म्हणजे ठोकताळे अभ्यासाच्या पलीकडचे अत्यंत उपयुक्त आहेत. सो थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.